गुड आफ्टरनून. आवाज येतोय का बघा? आवाज येतोय का? आवाज येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आवाज करा, कमेंट करा. ओके. आपल्याला काल थोडक्यात राहिलं होतं ते थोडासा भाग बघायचा आहे बघा. आपल्याला काय बघायचं होतं बघा? हातीगुंफा इन्स्क्रिप्शनचं बघायचं होतं. खारवेलन बुद्धिझम जो आहे तो बघायचा होता. कोणतरी आलेलं आहे बघा. अमोल सोमनाथ गवळी, गुड आफ्टरनून. त्यातलं आपलं जे झालेलं होतं बघा, हे आपण काय म्हणतात ओडिसा गव्हर्नमेंटचा जो आहे तो एक थोडासा रिपोर्ट आहे बघा. ते बघतोय बघा आपण. असं जे खारवेला आणि जैनिझम दिलेलं आहे त्यातला हातीगुंफा इन्स्क्रिप्शन, खारवेल राजाचं हातीगुंफा इन्स्क्रिप्शन आहे ते आपण बघतोय. खारवेल राजाचं हातीगुंफा इन्स्क्रिप्शन काय आहे, त्याच्यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे ते आपण बघतोय. हातीगुंफा इन्स्क्रिप्शन ॲज अ टेस्टामेंट ऑफ ह्युमन हिस्ट्री, मानवी त्याच्यामध्ये असणारं महत्त्वाचं काय भाग आहे त्यातला. ते हातीगुंफा इन्स्क्रिप्शन दिलेलं बघा. केसरी ऑफ सोमवंश, द केव्ज ऑफ हिल्स इम्प्रेस इच स्पेक्टेटर ऑफ किंग खारवेला. खारवेलचा जो राजा आहे इथं राहिलेला होता, त्याच्या काळाची कला आणि कारागिरीला जे भरभराटीस आलेले होते कलिंगन हेजिमनीमध्ये. कलिंगा नावाचा रिजन आहे त्या पट्ट्यामध्ये. द हिल्स हॅड बीन एनरिच्ड विथ एक्सलन्स ऑफ कंटेम्पररी केव कट आर्ट, म्हणजे केव आर्किटेक्चर किंवा केव आर्ट आपल्याला त्यामध्ये लेणीमधले असणाऱ्या जी कला आहे त्याला आलेले जे काही भरभराटीस आहे त्याच्याबद्दल संदर्भात दिलेलं आहे बघा. यातनं काय म्हटलं आहे की ऑल पॉसिबल कम्युनिटी आर्ट टेक्नॉलॉजीज टू एक्सप्लेन टू एक्झिबिट द सोसायटी अँड कल्चर अँड पॅटर्न ऑफ लाईफ. त्यामधलं संस्कृती कळते, समाज कळतो आणि जीवनाचा जो काही टप्पा वेगवेगळ्या प्रकारचा पॅटर्न जगण्याची पद्धत कळते. काय काय आपल्याला कळतं त्या ह्याच्यातनं संस्कृती कळते, समाज कळतो आणि जगण्याची पद्धत आपल्याला त्यातनं समजते. हे आपल्याला जास्त महत्त्वाचा भाग आहे. आता ह्या इन्स्क्रिप्शनमध्ये काय दिलेलं आहे बघा. Abundant evidence of remote past is vested with low heights of खंडगिरी आणि उदयगिरी टेकड्या. खंडगिरी आणि उदयगिरी ज्या टेकड्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला जे काही खारवेलाचं जे आहे हातीगुंफा इन्स्क्रिप्शन त्यात माहिती मिळते. द कॉम्प्लेक्स स्टँड ॲज माउथपीस ऑफ एन्शियंट कलिंगा अँड हेरिटेज ऑफ एकाम्र अँड मॉडर्न भुवनेश्वर. Easy to climb the sloppy ramp of Udayagiri and sparse long steps of Khandagiri have never inhibited anybody's strenuous climbing, thus have stood as an attractive pilgrimage and seat of religion, culture and even a palace. तो काय म्हणतात पॅलेस पण आहे, त्याच ठिकाणी धर्माचं पण स्थान आहे, त्याच ठिकाणी पवित्र असणारं या आकर्षक असणारं असं धार्मिक स्थळ म्हणून पण त्या ठिकाणी आपल्याला बघता येतं. प्रोबेबली अशोकवर्धन मौर्य, अशोकाचं त्या भाषेमध्ये तिकडचं अशोकवर्धन मौर्य असं म्हणलेलं आहे. अशोकवर्धन मौर्य. प्रोबेबली द अशोकवर्धन मौर्य बुद्धिस्ट स्तूप अँड द अशोक चक्र, बुद्धिस्ट स्तूप आणि अशोक चक्र त्यामध्ये काय हॅव these wheels might have created some more rooms in the hills and in addition to the Hathigumpa, one of the oldest and best natural caves. सगळ्यात जुन्या असणाऱ्या, त्याचबरोबर काय म्हणता येईल की सगळ्यात जुन्या असणाऱ्या आणि त्याचबरोबर नैसर्गिक अशा त्या ठिकाणी आपल्याला लेण्या सापडतात. जुन्या असणाऱ्या आणि नैसर्गिक अशा लेण्या आपल्याला त्या ठिकाणी सापडताना दिसतात बघा. जुन्या असणाऱ्या आणि नैसर्गिक अशा लेण्या सापडताना दिसतात. The soft quality stone of the hills and surrounding mine is no doubt the core of the temple of Bhubaneswar, backbone of the cathedral of the city of India. त्यातलं जे महत्त्वाचा काय भाग आहे बघा, त्या ठिकाणी नॅचरल असणाऱ्या आणि जुन्या असणाऱ्या लेणी या सापडतात. त्याचबरोबर त्यातलं असणारं सॉफ्ट पण स्टोन आहे. हिस्ट्री स्ट्रेसेस ट्विन हिल ॲज अ रिलिजियस सेंटर. इतिहास काय सांगतो, त्या दोन जे खंडगिरी आणि उदयगिरी या ज्या टेकड्या आहेत त्या ठिकाणी काय म्हणतात की धार्मिक स्थान आहे, धार्मिक केंद्र आहे. त्यामध्ये दोन तीर्थंकरांनी त्या ठिकाणातनं
attracted by Jain prominence. Mahavira introduced his dharma chakra from the top of Udaygiri hills. म्हणजे महावीराने या ठिकाणी म्हणजे कुठं उदयगिरीला, उदयगिरी टेकडीवरून काय म्हणता येईल की 2000 years त्यातनं धम्मचक्र ही आपल्याला धम्माचा आदेश दिलेला होता. धम्मचक्र धार्मिक परिवर्तन करायची सुरुवात आपल्याला महावीरानं उदयगिरी टेकडीवरनं केलेली दिसते. महिमा गोसन ऑल्सो मेडिटेटेड ॲट खंडगिरी. महिमा घोषांना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ध्यान केलेलं आहे. महिमा घोषेनं याने सुद्धा आपल्या ठिकाणी ध्यान केलेलं आहे. तो महिमा धर्म, त्यातनं काय महिमा घोषांचं महिमा धर्म झालेलं आहे. महिमा धर्म. इट हॅज अट्रॅक्टेड इन कोर्स ऑफ टाइम रिलिजियस ल्युमिनरिटीज. त्याबरोबर काय माहिती धार्मिक महत्वाचे काही घटक. कारखंड, खारवेला, भौम किंग, शांतिकार फस्ट, ललितेंदू तेही आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. बरोबर. या इन्स्क्रिप्शन मध्ये काय दिलेलं आहे बघा. एपिग्राफिक एव्हिडन्स आहे ज्या ठिकाणी हत्तीगुंफा, त्या ठिकाणी आपल्याला नंद राजाचं महत्व कळतं, नंदच माहिती मिळते, मौर्यांची माहिती मिळते काय, आणि त्याचबरोबर महामेघवाहन याचीही माहिती मिळते. महामेघवाहन याची माहिती मिळते. नॉर्थ अँड साऊथ इंडिया. इवन स्टोरी ऑफ फॉरेन इन्व्हेडिंग यवनास. त्याचबरोबर परकीय आक्रमण करणाऱ्या यवनांची पण आपल्याला त्यातनं माहिती मिळते. In one way, the cave cut art has some bright rays to illuminate dark period of history around 1st century BC and past 5 centuries. And our tourist feels as it has descended down to stand at 1st century BC cultural environment. त्यानंतर काय बघा, पुढचं बघायचं म्हणलं तर हे बघून घ्या. ट्विन हिल ॲज अ कॉन्ट्रीब्युटर टू हिस्टॉरिकल ऑथेंटिसिटी. ऐतिहासिकता जी आहे ती तपासण्यासाठी या दोन टेकड्याचं महत्त्व काय आहे ते आपल्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. दोन टेकड्याचं ऐतिहासिकता तपासताना काय काय महत्त्वाचं आहे बघा. हत्तीगुंफा इन्स्क्रिप्शन क्लेम इज टू फर्स्ट डिस्कवर्ड बाय ए स्टर्लिंग. ए स्टर्लिंग नावाच्या अभ्यासकानं पहिल्यांदा त्याचा शोध लावला. बट द ट्विन हिल्स वेर नॉट अबंडन बाय द लोकॅलिटी. दिस हॅड बीन सोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑफ मेनी लोकल व्हिजिटर्स. स्थानिक वेगळ्या लोकांना आकर्षित करणारी हे दोन्ही टेकड्या दिसतात. मेडिकंट, रिलिजियस सेंट अँड साधू. त्या ठिकाणी काय म्हणतात धार्मिक संत, साधू या ठिकाणी आपल्याला येत असतात. इन्स्टन्सेस ऑफ सुपर इम्पोजिशन, डुप्लिकेशन और डबलिंग ऑफ और रिपीटिंग लेटर्स आर्ट्स हॅव बीन नोटेड इन गणेश गुंफा ऑफ उदयगिरी. गणेश गुंफा जी गणेशची गुहा आहे या ठिकाणी आपल्याला खंडगिरीची जी आहे उदयगिरीवर, तत्वा गुंफा खंडगिरीची आणि गणेश गुंफा ऑफ उदयगिरी या ठिकाणी आपल्याला याचे लेटर्स या साधूची संतांची मिळतात. इन्स्क्रिप्शन अँड केव आर्ट्स डू नॉट बिलॉंग टू सिंगल डायनेस्टी और सिंगल पिरियड ऑफ हिस्ट्री. त्या ठिकाणी जी कला मिळते, त्या चित्रकला जी मिळते, की ते अभिलेख मिळतात किंवा केव आर्ट मिळतं, ते कोणत्याही एका घराण्याचं नाही किंवा कोणत्याही एका काळातलं नाही. म्हणजे वेगळ्या काळातल्या राजाने त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे, वेगळ्या घराण्याने त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. ते कॉन्ट्रीब्यूट काही राजाने केलेलं आहे, काही वेगळ्या काळात झालेलं आहे. महामेघवाहन ऑफ खारवेला, थर्ड चेद्दी रूलर. महामेघवाहन कोणाचा राजा आहे? खारवेला येतो बघा. तिसरा चेद्दी रूलर कोणाचा आहे? कलिंगाचा. चेद्दी रूलर ऑफ कलिंगा वॉज प्रिन्सिपल बिल्डर ऑफ 117 केव. 117 केवचा तो प्रमुख निर्माता आहे. अँड आर्किटेक्चर. हत्तीगुंफा इन्स्क्रिप्शन इन द ट्विन हिल्स फॉलोड बाय हिज सन कोडेपसरी, कंडारपसरी as a local people interpret, and grandson Vaduka or Paduka. But the repetition of some inscription in a Ganesh Gumpha of Udaygiri stresses some incision of Bhauma Shantikara first. Bhauma incision of Shantikara first. Lalithendu Kesari cave and Bhabru Gumpa, Bhabruji Gumpa. Lalithendu and Bhabruji Gumpa of Khandagiri is attributed to Somvanshi Lalithendu Kesari.
द बिल्डर ऑफ लिंगराज टेम्पल ऑफ भुवनेश्वर ड्युरिंग हिज रूल 1040 to 1065 AD. नेम ऑफ 4 त्यात जे काय दिलेले आहेत बघा, 4 जे आहेत पुढे दिलेले हे आपल्याला या बाजूने फक्त त्याची माहिती दिलेली आहे, इन्स्क्रिप्शनची माहिती. जैन स्कॉलर अँड छत्र अँड फ्यू केव्ज ऑफ केशरी किंग खंडगिरीला दिसतं. कन्वर्टेड टू जैन सँक्च्युरीमध्ये रूपांतर झालं. जैन ज्या ठिकाणी सँक्च्युरी त्याच्यामध्ये रूपांतर आपल्याला खंडगिरी याचं झालेलं दिसतं. ही इज अ स्टॉन्च स्वायबा बट वॉज लिबरल इनफ टू कन्स्ट्रक्ट द बाराबोजी गुंफा 24 तीर्थंकर भिगर अँड देअर सासनी देवीज शासन देवीज किंवा ससानी देवीज त्याचे जे काय आहे ते शासन देवीचा अर्थ 24 तीर्थंकर. 24 तीर्थंकर कोण आहेत बघा, काय माहित आहे का बघा 24 तीर्थंकर? याच्यावर प्रश्न असतो. 23वे 24वे याच्या जोड्याला प्रश्न राहतात, वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तीर्थंकर फिगर and their Sasan Devi. Two of the Sasan Devis have been highlighted on two sides of entrance to the cave. Chakreshwari on left and Rohini on right, both with 12 arms, may be an insignia of contemporary Shakti cult of Kalinga. Local population pursued worship of Jain Sasan Devi as Baraboji Durga, possibly after the hill was abandoned by the last Jain. Kumaragiri and Kumargiri old nomenclature was changed to Khandagiri and Udaygiri, probably starting from the Lalitendu period when the hegemony between Kumargiri and Kumaragiri was reversed to that existed during Chedi rule and beyond. The twin hills were silent and British conquest of Odisha. When the archaeology department started its function under the British rule, Sterling first noted existence of हाथीगुंफा inscription in 1820. म्हणजे 1820ला त्यांनी पहिल्यांदा असं केलं की हाथीगुंफा नावाचे एक अभिलेख आहे किंवा हाथीगुंफा इन्स्क्रिप्शन आहे. Era of 135 years passed to accurately decipher some unequivocal facts from the partially eroded old Brahmi scripts of canonical Pali. पाली मधले असणारी ब्राह्मी लिपी with excavation of शिशुपालगड 1820 ते 1955 मध्ये ते आलेलं दिसतं. इट वॉज भगवानलाल इंद्रजीत हे आपल्याला काय म्हणतात एक्सकेवेटर आहेत किंवा उत्खनन करते. भगवानलाल इंद्रजीत हे आपल्याला एक्सकेवेटर असलेले दिसतात, त्या ठिकाणी उत्खनन करते असणारे दिसतात. 1885 who disappeared major portion and presented his paper. त्यानंतर काय त्याने डिसिपर केलं ते वापरलं. नॅशनल ओरिएंटल कॉलेज ऑफ आर्किओलॉजी डिबेट्स अँड कंटिन्यूड ओव्हर द interpretation of linking with existing history and illuminating with newer dimensions with the inscription. Long list of deciphering historian and archaeologists prominent personalities are जेम्स प्रिन्सेप आहे बघा, वेगळे इतिहासकाराने ते लिपी वाचलेले, त्याचा अभ्यास केलेला आहे, त्याचं उत्खनन केलं आहे. त्यातलं पहिलं नाव जे दिसतं जेम्स प्रिन्सेप, अलेक्झांडर कनिंगहम, आर.एल. मित्र, जॉर्ज बेहलर, के.पी. जयस्वाल, बी.एम. बरुवा, डी.सी. सरकार, दीपेशचंद्र सरकार, बीबी लाल आता गेल्या 1-2 वर्षापूर्वी एक्सपायर झाले बघा आर्किओलॉजिस्ट बीबी लाल, के.सी. पनिगडी, आर.पी. मोहपात्रा, आर.डी. बॅनर्जी म्हणजे राखलदास बॅनर्जी मोहिंजोदडोचं केलेलं, एन.के. साहू, मेनी अदर, हे सगळे एक्सकॅव्हेटर दिसतात और द आर्किओलॉजिस्ट दिसतात, ज्यातनं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टीची माहिती ही मिळते की बाबा काय कशा पद्धतीचं उत्खनन झालेलं आहे किंवा काय झालेलं आहे याची माहिती आपल्याला त्यातनं उपलब्ध होते. चला, हाथीगुंफा इन्स्क्रिप्शन इट्स इंटरप्रिटेशन ॲज टेम्पोरल, जिओग्राफिकल अँड रिलिजियस, सोशो कल्चरल, लिंग्विस्टिक्स अँड द लोकॅलिटी कन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा हाथीगुंफा इन्स्क्रिप्शनचं. टेम्पोरल कनोटेशन काय आहे बघा ते बघूया. टाइमलाइन टेम्पोरल connotation. The timeline of the period of Hathigumpa inscription can be simply derived on some rock. Nanda King, Tibet sat on irrigation project. Mahan Padmananda could not finish an irrigation project around Kalinga Nagari. यामध्ये काय सांगितलेलं आहे की जो महापद्मनंदा जो राजा आहे त्याच्या राज्य करण्याच्या अखेरच्या दिवसात सुद्धा
कलिंगा नगरीमधला जो इरिगेशनचा प्रकल्प आहे तो पूर्ण करू शकला नाही, ही माहिती आपल्याला त्या हातीगुंपा इन्स्क्रिप्शन मधनं मिळते. खारवेला सक्सेस इज इन इनकम्प्लीट इरिगेशन प्रोजेक्ट आफ्टर 30 years ऑफ मेक द इयर. म्हणजे खारवेला जो सक्सेसर, खारवेलाचं पण यश आपल्याला इरिगेशन प्रकल्पामध्ये अपयशी असलेलं दिसतं. डेड्युसेस इज इयर ऑफ बर्थ ॲज 64 BC. कॉन्ट्रोवर्सी ओव्हर द Tibet sat as 103 place in of 300. Ashokabardan over Nanda king is now over. Other corroborative evidence to this 64 BC, means before Christ, are the art and architecture, style and spell of the canonical Pali language of the Hathigumpa script. Comparative evidence with contemporary Satavahan, evolutionary cave cut art at Bharut Pataliputra and Sanchi of Maurya. या ठिकाणी आपल्याला केव जे आर्ट आहे किंवा केवकट आर्ट आपल्याला दिसतं, सांची, भारूत आणि पाटलीपुत्र. शुंग अँड द नाशिक ऑफ सातवाहन. सातवाहन म्हणजे सातवाहन. प्रेझेन्स ऑफ पांडे किंग अँड इज रिलेटेड नॅव्हल एक्सपोर्ट ऑफ कॉस्टली स्टोन्स टू जुलियस सीझर ऑफ रोम. जुलियस सीझर with the placements of ambassador of Rome at Rome and Greek make the trio contemporary as Caesar was born on 100 BC and Kharvela around 64 BC. The statement that Caesar and Kharvela were contemporary seems historically right. Geographically matches. Few geographical locations have been to light from the military expedition of Kalinga, Kalingadhipati. Kharvela as described there in the like attacking directions Asika Nagar in western situated besides Krishna river in second year of his rule. Some suppressive action was taken over the Vidyadhar tract. The area to the west of hinterland of Kalinga, two vassal states of Satvahan, Rastika or Bhojaka around present day, Nashik and Ujjain were occupied in fourth year of his rule. Kalingadhipati has led a mighty army to the Magadha. कलिंगाधिपती जो होता त्यानं आपल्याला मोठं सैन्य घेऊन तो काय म्हणलं जातं मगधवर त्याने चाल केलेली दिसते. रेश्मा दूध खोले गुड आफ्टरनून. 2-3 दिवस सुट्टी होती बघा, तुम्ही दिसले नाही 2-3 दिवस लेक्चरला दिसले नाहीत. रेश्मा दूध खोले काल नाही दिसले. हां काल नाही दिसले. अभ्यास कसा चालू आहे बघा. आता काही दिवसात नेटचं नोटिफिकेशन येईल बघा. काही दिवसात नेटचं नोटिफिकेशन येईल. ओके ठीक आहे काय हरकत नाही. नेटचं नोटिफिकेशन ह्या मंथ एंडला येईल किंवा पुढच्या महिन्यात येईल बघा. कारण डिसेंबरला परीक्षा होईल तर 1-2 महिने अगोदर त्याचं नोटिफिकेशन 2-3 महिने तरी येतोच अगोदर बघा. त्या पद्धतीनं पेपर 1ची तयारी करा चांगली, पेपर 2ची चांगली तयारी करा, पेपर 1ची व्यवस्थित तयारी करा. या ठिकाणी तुम्हाला 70+ मार्क आले पाहिजेत बघा. 70+ पेपर 1ला मार्क आले पाहिजेत आणि 110+ कमीत कमी म्हणतो मी पेपर 2ला मार्क आले पाहिजेत बघा. ईजीसी नेट आणि तुमचं जर GRF मध्ये एज बसत असेल तर GRF साठीच तयारी करायला पाहिजे बघा. काय रेश्मा दूधकोले जर GRF जर तुम्ही बिलो 30 जर असेल एज, तुमचं एज 30 पेक्षा जर कमी असेल तर तुम्ही GRF साठी ट्राय करायला पाहिजे. मग PhD त्या GRFच्या फेलोशिपवर PhD तुम्हाला करायला संधी आणखी चांगली मिळेल बघा. GRF झालं तर आणखी त्याचा फरक पडतो बघा. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचीच फेलोशिप डायरेक्ट मिळते. 3 ते 5 वर्षापर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची 40 का 45 का 50 हजार फेलोशिप आहे बघा. जर GRF मिळालं तर तुम्ही ह्या वर्षाचा जर कट ऑफ बघितला, नेटचा कट ऑफ बघून घ्या एकदा. त्याच्यामध्ये OBCचा कट ऑफ किती आहे बघा. तो 1 मिनिट तुम्हाला सांगतो किती कट ऑफ आहे GRFचा, तुम्हाला सांगतो. माझ्याकडे असेल तो कट ऑफ बघा, तुम्हाला सांगतो. तुम्ही बघितलं असेल तर ते सांगा. हां ठीक आहे काय हरकत नाही. फक्त मी सांगितलं किंवा कितीपर्यंत लिमिट आहे आपल्याला, कितीपर्यंत आपल्याला ते करता येऊ शकतं.
एक मिनटं. हिस्ट्रीचा कट ऑफ किती आहे ह्या वर्षीचा? नेटचा बघा एकदा. नेटचा म्हणतोय, सेटचा नको आपल्याला. सेटचा गरज नाही आपल्याला. वी डोंट नीड सेट, वी नीड नेट. नेट कट ऑफ. एक मिनट. नेटचा ओबीसीचा बघा, जीआरएफचा 172 आहे बघा. 172 आहे कट ऑफ. म्हणजे तुम्हाला पेपर 1 जर 70 तुम्ही घेतले आणि पेपर 2 110 घेतले तर 180 होतात बघा. ओबीसीचा नेट जीआरएफचा कट ऑफ म्हणतोय, नेट नव्हे, ज्युनियर रिसर्च फेलोशिपचा कट ऑफ हा 171 होता. 171 गेल्या जून मधला 28 जूनचा जो पेपर झाला त्यामध्ये एवढा कट ऑफ होता. आता पेपर अवघड असल्या कारणाने ते कमी जास्त होऊ शकतं बघा. पेपर अवघड असल्या कारणाने ते कमी जास्त होऊ शकतं. ओके, पेपर अवघड असल्यामुळे ते प्रॉब्लेम होऊ शकतो, नो डाऊट, त्याच्याबद्दल काही विचार करायचा नाही. पण तयारी मात्र चांगली असायला पाहिजे बघा. काय, तयारी मात्र चांगली असायला पाहिजे, लक्षात घ्या. तुमची नेट जीआरएफच्या दृष्टिकोनातून तयारी चांगली असायला पाहिजे, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल बघा. काय, त्याचा फायदा होईल. आणि हिस्ट्रीचा विद्यार्थी असल्या कारणाने तुम्हाला IKSचा सुद्धा नेटचा पेपर देता येतो बघा. पहिला हिस्ट्रीतनं नेट करा, मग ह्याच्या मागे लागेल. IKS म्हणजे काय बघा, इंडियन नॉलेज सिस्टीम. इंडियन नॉलेज सिस्टीम याचीही तुम्हाला नेट देता येते. इंडियन नॉलेज सिस्टीमची तुम्हाला नेट देता येते बघा. म्हणजे तुम्हाला आणखी काय काय करता येऊ शकतं बाबा हिस्ट्रीच्या बेसिसवरती, बरोबर. हिस्ट्रीच्या बेसिसवरती काय काय करता येतं तेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता IKSचा जर आपण कट ऑफ बघितला, IKSचा कट ऑफ एकदा बघूयात बघा. इंडियन नॉलेज सिस्टीम, इंडियन नॉलेज सिस्टीम बघा. ओबीसीचा 168 आहे बघा. ओके, जीआरएफचा. परत नेट नेटचा आहे बघा 156 आणि त्याच्यानंतर PhDचा 140 आहे बघा. PhDचा 140 आहे. म्हणजे तुम्हाला IKS मधनं सुद्धा नेट देता येते. इंडियन नॉलेज सिस्टीम जे आता ॲड झालेलं आहे बघा. आता जे ॲड झालेलं आहे त्याच्यानुसार सांगतो तुम्हाला. आता जे ॲड झालेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला सांगतो, किंवा काय प्रकारचं आहे, कसं आहे, ही माहिती असलं पाहिजे. म्हणजे आता वेगळ्या ठिकाणी BAला BComला इंडियन नॉलेज सिस्टीम IKS सगळीकडेच आहे बघा. तुम्ही जर तुमचे काही मित्र कॉलेजला लागलेले असतील किंवा काय असतील तर त्यांच्याशी तुम्ही बोललात तर तुमच्या लक्षात येईल की IKS सुद्धा महत्त्वाचा भाग झालेला आहे बघा आता. त्यामुळे तुम्हाला हिस्ट्रीचा स्टुडंट असल्या कारणानं तुम्हाला IKS मध्ये सुद्धा एंट्री मारता येऊ शकते. इंडियन नॉलेज सिस्टीम. Yavanraj camping around the Rajgriha was traced by the Kalingan forces and instead of the expedition against Magadha, the direction of the expedition had to Mathura, leading to the surrender of the Yavanraj. The name of Yavanraj as a matter of erosion has one letter, Ma, and the many of the deciphers of the scripts point out to Demetrius. A number of such Bactrian Greek invaders exist in contemporary Western India invaders. Mathura as an ancient Jain spot was saved by the Kalingan forces. मथुरा हे जे प्राचीन ठिकाण आहे, IKS म्हणलंय बघा. तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्हाला सांगतो, इंडियन नॉलेज सिस्टीम हे सध्या प्रकाश झोतात असणारा भाग आहे बघा. प्रत्येक BAला BComला न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार म्हणजे NEP नुसार तो ॲड आहे, लक्षात घ्या. न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार तो आहे, माहिती असावं म्हणून सांगितलं. रिवार्ड फ्रॉम द मथुरा वाज अ कल्पत्री, a religious element chosen by the Kharvela to implant in Kalinga as a siege. This is the victorious expedition has led to construction of a great victory palace close to the royal residence in Kalinga Nagari.
royal residence in Kalinga Nagari. His 11th year was to recover the old capital of Kalinga at Pithuda metropolis or Parthalis, located in the south directions to present day Chennai or Pandeki. म्हणजे तुम्हाला बघा काय करायचं आहे आपल्याला म्हणलं की GRFचा कट ऑफ 171 आहे. आपण डिसेंबरला पकडला, आपण 10 मार्क प्लस पकडून चालायचं. तर 180 मार्काची तुमची तयारी नेट GRFची असली पाहिजे. बघा रेश्मा, तुमची 180 मार्काचे नेट GRFची तयारी डिसेंबरच्या पेपरसाठी पाहिजे. 70 मार्क पेपर 1ला पकडा, 120 मार्क पेपर 2ला पकडा. तर आणि आणखी बघा सप्टेंबर आता जवळजवळ मिड सप्टेंबरचा पुढे बी आलो आहे. बघा आज 17 सप्टेंबर आहे. 17 सप्टेंबर म्हणजे बघा किती राहिलं, ऑक्टोबर नोव्हेंबर आणि त्यातले 10 दिवस म्हणजे जवळजवळ 70 ते 80 दिवस तुमच्याजवळ राहिलेले आहेत. 80 दिवसामध्ये तुमचं नियोजन कसं चालतं ते बघायला पाहिजे. 80 डेज राहिलेले आहेत आणि त्यानुसार जर तुम्ही केलं काय 80 डेजनुसार जर तुम्ही केलं तर त्याचा फायदा आणखी जास्त होईल. म्हणजे दिवस बघून जर प्लॅनिंग केलं तर 70 दिवस म्हणा, दिवाळीचे तुम्ही काही दिवस काढले 70 डेज पकडा आणि 70 डेजच्या आधारे तुमचं नियोजन करा अभ्यासाचं. जे आता तुम्हाला जेवढे मार्क पडतात त्याच्यानुसार डेली 1 मार्क्स वाढला पाहिजे या उद्देशानं अभ्यास करा. रोज 1 मार्क वाढलाच पाहिजे अभ्यास करत असताना, त्यातनं तुम्हाला त्याचा फायदा होईल. खारवेल had victory over the Dramil Desh Sangat, that is Tamil Confederacy of 1300 years union. 12th year's expedition was to distant Uttarpat. उत्तरपथाला आपल्याला आक्रमण केलेलं दिसतं. With the Kalinga army and on way back to Kalinga, Magadha king Brahaspati Mitra did surrender, sending back Kalinga Jina, the Kalinga royal Rishabh statue that was snatched away by the Nanda Raja. Trophy of war 300 back. Pandey king caused to be brought here with pearls, jewels and precious stones of 100,000 number, suggests not only Kalinga hegemony or over the Tamil confederacy, but also establishing Twin Hills as Jaina Siddha Kshetra. Indeed, Pandya king was a devout Jain. This exposes the Kalingan hegemony in the 4th century BC. Religious contemporary model. Existence of Brahmana speaks of Kalinga village and role of Brahmin. Construction of all religious edifice desired by the Singapata queen of Shramana, Yatis, Tapas, Rishis and Sanghiyan speaks of Hindu. हे आपल्याला वेगळ्या राहड आहे. बुद्धिस्ट जैन पण आपल्याला बुद्धिस्ट जैन रिलिजियस ऑफ दिस कंट्री हॅड चान्स वेगळे असणारे त्यातले घटक पण दिसतात. बघा फायनान्शियल मॅटरमध्ये काय टू पार्टिसिपेट इन कुमारगिरी असेंब्ली. कुमारगिरी असेंब्ली बुद्धिस्ट जैन यांचे धार्मिक लोक सुद्धा आपल्याला या हातीगुंफा इन्स्टिट्यूशनमध्ये झाले आहेत. कुमारगिरीला जी असेंब्ली झाली त्यामध्ये सहभाग घेतलेला दिसतो. इट इज अ मार्क ऑफ रिलिजियस रूट ऑफ कलिंगा, बेस ऑफ रिलिजन ऑफ ओडिसा. जगन्नाथ कल्ट पण आपल्याला या हातीगुंफा इन्स्क्रिप्शन मधून आलेला दिसतो. हातीगुंफा लेणी म्हणतो आपण, त्यातनं आपल्याला जगन्नाथ कल्ट. आता जगन्नाथ टेम्पल माहिती आहे का तुम्हाला? बघा जगन्नाथ जो पंथ आहे, जगन्नाथपुरीचा मठ आहे बघा ओडिसा मध्ये असणारा, ते आपल्याला त्याला संदर्भ लावून बघायचं लगेच, म्हणजे आपल्याला कनेक्शन्स इस्टॅब्लिश करता आले पाहिजे. Its bits of major expenditure has been engraved in Hathigumpha inscription as depicted above. About expenditure 35 lakh post disaster recovery of Kalinga Nagari in very first year of his reign. Remitted all tax burden of the subject amounting to many hundred thousands in 5th year. Royal sanctions of 38 lakh in construction of Mahavijay Prasad of Kalinga Nagari and the construction of an edifice in the Kumari Giri as per the desire of Sinhapat queen that gets a sanction from Kalinga exchequer of 1,500 coins. Also the inscription depicts wealth received by the Kalinga army. त्यात युद्धाची भेट म्हणून झालेलं आहे का ही जी काही नाणी जी मिळालेली आहेत किंवा त्यातनं काही हत्ती मिळालेले आहेत, घोडे मिळालेले आहेत आणि वेगवेगळ्या देवता त्यांनी मिळालेल्या आहेत कलिंगाच्या तिन्ही दिशेला असणारे. Coins probably refer to the silver punchmark
तर नाणे कुठले असावेत, तर चांदीची नाणे आहेत बघा, चांदीची नाणे, चांदीची नाणे. कलिंगा काय म्हणतात, कलिंगा चतुरंग मिलिटरी फोर्सेस, कलिंगा आर्मी कन्सिस्टेड. कलिंगाच्या आर्मीमध्ये आपल्याला 4 काय विभाग दिसतात. एलिफंट्री आहे म्हणजे, एलिफंट्री म्हणजे काय काय म्हणतात त्याला, हत्तीचा असणारा दल, कॅव्हलरी आहे, रथकार आहेत, इन्फंट्रीज आहेत, पायदळ म्हणतो आपण. तर पार्टिसिपेट इन एक्सपिडिशन, या काय म्हणतात आक्रमणामध्ये हे 4 वेगळ्या प्रकारच्या विंग्स आहेत, ते काम करताना दिसतात त्या कलिंगाच्या आर्मीमध्ये. नंबर ऑफ इन्फंट्री अँड अदर विंग्स हॅज बीन डिपेक्टेड फॉर स्पेसिफिक एक्सपिडिशन. 1 लाख ऑफ इन्फंट्री फॉर द उत्तरपथ एक्सपिडिशन. उत्तरपथाकडल्या अभियानासाठी 1 लाखाच्या आसपास इन्फंट्रीचा वापर केलेला आहे राज्याभिषेकापासून 12 वर्षी. इन ॲडिशन टू देअर वॉज नॅव्हल सिक्युरिटी ऑन इमर्जन्सी एव्हिडन्स फ्रॉम द मल्टीप्रॉंग अटॅक ऑफ द्रमिळ कॉन्फेडरसी. द्रमिळ म्हणजे दक्षिणेकडचे असणारे. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ ब्रिटिश इंडिया ड्युरिंग अर्ली डेकेड्स ऑफ इट्स फंक्शन found an important but ill understood name Kalinga from the rock edicts of Piyadasi. Piyadasi means Ashoka in remote. Shabja and Girnar. The devastating Kalinga war with lots of casualties that converted the ferocious emperor Ashoka into religious scheme of Dhamma. म्हणजे कलिंगाचं जे युद्ध झालं आपलं, कलिंगाचं युद्ध कधी झालं बघा 261 BC. अशोकानं 261 BC ला कलिंगा वॉर झालेलं होतं, कलिंगाचं युद्ध, ज्यातनं अशोकानं काय म्हणतात हिंसा सोडली असं म्हणलं जातं, किंवा धम्म नावाची गोष्ट त्यानं स्वीकारली आणि स्वतःचं रूपांतर काय केलं, भेरी घोष पासून धम्म घोष पर्यंत असं त्याचं स्वतःचं रूपांतर केलेलं दिसतं. या अशोकाचे स्वतःचं परिवर्तन झालेलं दिसतं. हा प्रश्न सेटला विचारलेला आहे बघा, सेटला विचारलेला. सर्च फॉर कलिंगा वॉज पाइल्ड फ्रॉम द बुद्धिस्ट क्रोनिकल ऑफ श्रीलंका, फ्रॉम रेकॉर्ड फ्रॉम जेवा अँड द अदर आयलँड ऑफ 4 ईस्ट आयलँड. Kalinga as a kingdom was confirmed from the Hathigumpa inscription that could be deciphered by the 1885 with the terminology like Kalinga and Kalingadipati and the Kalinga Nagari. Irrigation of Tasuli is now popularly claimed by the localities of Baranga in Cuttack district as Trishuli or the present Trishuliya, wherein past there existed the origin of important navigable rivers irrigating potential. प्राची नावाची नदी आहे बघा, जी आपल्याला त्या ठिकाणी असलेली दिसते. कलिंगाधिपती जे त्याच्यावर वर्चस्व गाजवते दिसतात. कुमारगिरी इज द ओल्ड नॉमेनक्लेचर ऑफ उदयगिरी आणि कुमारगिरी इज दॅट ऑफ द खंडगिरी. कुमारगिरी म्हणजे प्राचीन काळात त्याला खंडगिरीला प्राचीन काळात कुमारगिरी म्हणलेलं आहे. सम ऑफ द एक्झिस्टिंग केव्ज पाटलपुरी and a few others adjacent cave being decayed and repaired. काही ज्यातल्या आहेत बघा, सगळ्यात पाटलपुरी ही सगळ्यात जुनी लेणी, त्याच्यानंतर बाकी दुरुस्त केल्या, काही नष्ट झाले. कुमारगिरी cave with human efforts by the time it attracted Kalingadipati Kharvela. Without any confusion, the locations of edifice of Queen of Sinhapat can be ascertained if the line 15 to 16 ऑफ हाथीगुंफा इन्स्क्रिप्शन. त्यातनं काय काय माहिती मिळाली आपल्याला. केव जी पहिली आहे बघा, त्यामध्ये काय माहिती दिली बघा, राणी हंसपूर और द नूर केव म्हणलेलं आहे. पहिल्याला नूर केव म्हणलेलं आहे. that lies in front of the dwelling of Arhat can be identified with the Jay Vijay, Alakapuri and Chota Hathigumpa at present entry of Udaygiri. This cave alone bears sufficient proof of qualification of Kharvela religious model, mountains palace and secret treasury, military base and Kalinga mouthpiece. यामध्ये आपल्याला एक्सटेन्सिव्ह मिलिटरी डॉक्युमेंट्स पण सापडतात, वेगळ्या प्रकारचा धर्म काय होता, कोणते कोणते राजे होते, यातनं आपल्याला या हाथीगुंफा इन्स्क्रिप्शन मधनं माहिती मिळते.
हातीगुंफा इन्स्क्रिप्शन कुणाचा आहे तर खारवेला नावाचा राजा आहे बघा. 64 कला इन द फील्ड ऑफ गांधर्व वेद. आता हे सांगितलं बघा. केव कट डान्स कल्चरल अपील ऑफ द कलिंगन डान्स अँड थिएटर. ओडिसी नावाचा डान्स म्हणतो आपण बघा. ती आपल्याला ह्यातनंच माहिती मिळते. ओडिसी नावाचं अभिजात नृत्य आहे बघा. ओडिसी 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 ओडिया ही एक भाषा पण आहे बघा, जी क्लासिकल लँग्वेज. मराठीला तर ह्या वर्षी दर्जा मिळाला. ओडिया भाषेला काही दिवसा 4-5 वर्षापूर्वीच इंडो आर्यन पहिली भाषा आहे बघा, ज्याला काय म्हणलं जातं की अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे बघा, ओडिया नावाची भाषा. केवकट डान्स इन सेकंड प्लेस. रेस्क्यू वन abducted. मगध विजय. मेल अँड फिमेल गार्ड ऑफ केव्स. Foreign and local doorkeepers, an elephant tied all around by thick ropes, presenting bunch of mangoes with stalk and large number of arts and architecture explain excellence of Kalinga in 1st century BC. Kalingadipati allowed his subjects in festivity with convivial gathering, arrangement of acrobatism, dance, vocal and instrumental music. Kharvela speaks himself as a Gandharva Ved. बुद्धा एक्सपर्ट्स इन गांधर्व विद्या. बुद्ध आपल्याला स्वतः गांधर्व विद्यामध्ये काय म्हणलं जातं की पारंगत असलेला दिसतो. 64 अधिकारी इन द फील्ड ऑफ गांधर्व वेद. राणी हंसपुरा गुंफा इज अ फॉर रनर अँड मॉडेल ऑफ डान्स ऑफ पांडाळ नाट्यशास्त्र बाय द भारत. याच्यावरनं प्रश्न विचारलाय बघा. नाट्यशास्त्र नाट्यशास्त्र भारत मुनीने लिहिलेलं पुस्तक. हे पुस्तकांवर पण जोड्या लावामध्ये हा प्रश्न आलता बघा. नाट्यशास्त्र भारत मुनी आणि बाकीच्या जोड्या लावामध्ये 4 जोड्या लाव अशा जोड्या लावायचे क्वेश्चन्स विचारले जातात बघा. त्यामुळे त्या प्रश्नांकडे पण बघत चला. वेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स कुठल्या कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला विचारतात तेही बघत राहिलं पाहिजे बघा आपण. वेगळ्या प्रकारचे आहे. नाट्यशास्त्र भारत मुनी. नाट्यशास्त्र भारत मुनी. भारत मुनी हे पुस्तकाचं नाव लिहून घ्या. याच्यावर प्रश्न विचारला जातो. द कलिंगा फेमस तौत्रांतिक song and concert. Tautrantik line 16. Hatyagumpa inscription that was prohibited since Maurya administration of Kalinga was repealed and revived with classical 64 items of art as before by the Kharvela. Dancing model of Kharvela period is well engraved in the cave art. लेणीच्या कलेमध्ये ते कोडले गेलेलं आहे. Composition master of Hatyagumpa musical inscription. जैन religious stone पण आपल्याला दिसतो. नमो अर्हितनम नमो सवादिसम या प्रकारचा आपल्याला त्याच्यामध्ये दिलेला आहे बघा. इज क्वाइट मेलोडियस सूथिंग अँड प्रोव्होक्स ॲज फील दॅट अ ग्रुप ऑफ एक्सपर्ट्स ऑफ रिलिजियस लिंग्विस्टिक अँड स्क्रिप्ट इन कंपोजिशन पॅनल ऑफ हातीगुंफा इन्स्क्रिप्शन. द इन्स्क्रिप्शन दो प्रिन्सिपल रिफ्लेक्टर ऑफ लाईफ अँड इयरली ॲडमिनिस्ट्रेशन गॅझेट ऑफ कलिंगा अंडर द खारवेला. It is embedded with prominent contemporary historical evidences. कन्क्लुजन काय बघा त्यातलं आपल्याला जर करायचं म्हणलं तर खंडगिरी आणि उदयगिरी ट्विन हिल्स हॅव एम्बेडेड विदिन द मेडन नेम्स ऑफ कुमारगिरी अँड कुमारगिरी अँड कुमारीगिरी रोबस रूट्स ऑफ नर्चरिंग जैनिझम इन इंडिया अट्रॅक्टिंग महामैगवहन भौमकारा केशरी डायनेस्टी टू इट्स केव्स. म्हणजे या वेगळ्या राजांचं महत्त्व किंवा ह्या खारवेलांच्या असणाऱ्यातनं आपल्याला मिळते. हातीगुंफा इन्स्क्रिप्शन अँड द खारवेला. आपल्या जर त्याच्यात जर गेलो आपण तुम्हाला दाखवतो बघा. आपण आता जे काय बघितलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो. we have learned this point right now. What point? So we have the where is this Kharvela and the Jainism. Up to that we have end the Amravati, Gandhara and the Mathura. Now we will discuss about the
गुप्ता वाकाटक एज क्वालिटी सोसायटी ॲग्रन इकॉनॉमी लँड ग्रँट्स लँड रेव्हेन्यू लँड राईट्स गुप्ता कॉईन्स. आता बघूया आपण बघा. बिगिनिंग ऑफ टेम्पल आर्किटेक्चर, मंदिर स्थापत्यकलेची सुरुवात कशी झाली. मंदिर स्थापत्यकलेमध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलेला होता. त्यातला विचारलेला प्रश्न बघा. द्रविड आहे काय, नागर आहे आणि वेसर आहे. यन लक्षात घ्या, यन आहे नागर. ह्या तीन आपल्याला काय म्हणलं की मंदिर स्थापत्य शैली दिसतात बघा. खालीपैकी तीन कशाचा भाग आहे असं विचारलेलं होतं. मंदिर आहे, मंदिरचं आहे की आर्किटेक्चरल स्टाईल आहे, टेम्पल स्टाईल आहे, लिटररी स्टाईल आहे, म्युझिक स्टाईल आहे. या प्रकारचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला होता. तर ते काय बघा, द्रविड नागर वेसर, वेस म्हणलेले तर वेसर, दीज आर द टेम्पल स्टाईल ऑफ आर्किटेक्चर ऑर द बिगिनिंग ऑफ टेम्पल आर्किटेक्चर इज इन गुप्ता पिरियड. देन द इमर्जन्स ऑफ पुराणिक हिंदुझम, इमर्जन्स ऑफ पुराणिक हिंदुझम, डेव्हलपमेंट ऑफ संस्कृत लँग्वेज, संस्कृत भाषेचा विकास कसा झालेला आहे आणि त्यातलं वाङ्मय काय स्वरूपाचं होतं गुप्ता काळातलं. त्यामध्ये आपण लिहिणार मग सुश्रुत संहिता काय होती, परत काय म्हणाल की चरक संहिता काय होती, रामायण काय होतं, महाभारत काय होतं, व कालिदासाचं काय रायटिंग आहे, कोणत्या कोणत्या काळातलं रायटिंग आपल्याला गुप्ता काळात आलेलं आहे. गुप्ता कालखंड आपल्याला आता सुरुवात करायची आहे बघा. सायन्स टेक्नॉलॉजी आहे बघा, डेव्हलपमेंट इन सायन्स, विज्ञान तंत्रज्ञानात काय झालेलं आहे. खगोलशास्त्रामध्ये मग काय झालेलं आहे, आर्यभट्ट म्हणलेलं आहे बघा. आर्यभटांचं काय महत्त्वाचं आहे योगदान. परत काय म्हणतात मॅथमॅटिक्समध्ये काय आहे बघा, डिसिमल सिस्टीम कधी आलेलं आहे, शून्य नावाचा शब्द किंवा शून्य हे मोजमाप कधी आलेला आहे ती आपल्याला बघितलं पाहिजे. मेडिसिन, वैद्यकशास्त्र, त्यामध्ये चरक संहिता, सुश्रुत संहिता हे कधी आलेलं आहे तर गुप्ता काळात आपल्याला आलेलं आहे. हे सगळा घटक आपल्याला आता गुप्ता काळात तो बघायचा बघा. आता आपण सुरुवात करूया बघा, गुप्ता काळाचा अभ्यास करायला सुरुवात करूया. तर मला सांगा गुप्ता काळाचे सोर्सेस सांगा. गुप्ता पिरियड सोर्सेस तुम्हाला काय काय सापडतात. तीन प्रकारचे सोर्सेस राहतात, चौथा आपण त्याला जोडत असतो. राईज अँड ग्रोथ ऑफ गुप्ता पिरियड असं म्हणलेलं आहे. बघू आपण आता काय काय दिलेलं कशात काय आहे. गुप्ता कोण होते, काय होते, एवढं तरी सांगा. कोण आहे बघा, सांगा बघू कोण आहे. रेश्मा, गुप्ता बद्दल सांगा. गुप्ता काय आहे बाबा, गुप्ता बद्दल काय माहित आहे तुम्हाला, गुप्ता काळाबद्दल काय माहित आहे ते सांगा. जे काही असेल ते सांगा, आपण ते घेऊया सगळं. सोर्सेस पहिल्यांदा सांगूया, सोर्सेस पासून जाऊया. गुप्ता काळाबद्दल जे काही माहित असेल ते सांगा, कारण गुप्ता काळावर प्रश्न आहेत. प्रश्न जर बघितले तुम्ही नेटचे सेटचे जर ऑब्झर्व केले तर तुमच्या लक्षात येऊन जाईल काय प्रकारचे प्रश्न आहेत, कसे प्रश्न आहेत ते आपण तर बघूयात. आपल्याला जे जे काही आपल्याकडे सोर्सेस आहेत त्याच्या आधारे आपण बघूयात की काय प्रकारचं आहे गुप्ता काळातलं काय काय माहिती आपल्याला मिळते. गुप्त घराणे 300 पासून किंवा 320 पासून 550 पर्यंत आपल्याला घराणं दिसतं. आज आपण सोर्सेस वर जाऊया. गुप्ता काळाच्या काय काय सोर्सेस आपल्याला सांगितलेले आहेत किंवा काय काय आहेत ते बघूयात आपण सगळे. आज गुप्ता काळाच्या सोर्सेस वर जाऊयात बघा. श्रीगुप्त पासून सुरुवात आहे गुप्ता घराण्याची.
टू गुप्ता वाकाटका एज. मला एक सांगा, एज टर्म बरोबर आहे की पिरियड टर्म बरोबर आहे की इरा टर्म बरोबर आहे? कोणती टर्म बरोबर आहे या ठिकाणी? कोणती संज्ञा जी कॉन्सेप्ट ह्यातला बरोबर आहे? जे टर्म दिलेले आहे, टर्म्स म्हणतो टर्म, यापैकी ऐतिहासिकदृष्ट्या कोणती टर्म बरोबर आहे सांगता येईल का? बघा, इरा बरोबर आहे, पिरियड बरोबर आहे की काय म्हणता येईल की एज बरोबर आहे? काय बरोबर आहे त्यातलं? काय बरोबर आहे असं विचारलेलं मी. रेश्मा, चुकलं तर चुकू द्या, आपल्याला चुकण्याशी प्रॉब्लेम नाही. प्रश्न आहे आपण ट्राय करत नाही, आपण ट्राय न करण्याचा प्रॉब्लेम आहे. बघा, लक्षात घ्या, आपण ट्राय नाही केलं तर आपल्याला कळणार नाही आपल्याला बरोबर येते की चुकीचे येते. लक्षात घ्या. चला चला पटापट पटापट सांगा, ट्राय तरी करा ॲटलिस्ट. चुकलं तर चुकू द्या म्हणतोय मी. नेटवर्क जर इश्यू असेल तर जेव्हा वेळ आपल्या जेव्हा आवाज होईल तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यावेळेस तर ते ॲटलिस्ट सांगायला पाहिजे. बघा, त्यावेळेस ते सांगायला पाहिजे. ओके, गुप्ता कालखंड 320 ते 550 एडी हा कालखंड आहे. गुप्ता वाकाटक म्हणतात. बघा, प्रभावती गुप्ता जी पुण्याची कॉपर प्लेट प्रसिद्ध आहे. बघा, पुणा कॉपर प्लेट, प्रभावती गुप्ताचं जे असलेलं इन्स्क्रिप्शन आहे. बघा, प्रभावती गुप्ता कोण? दिवाकर सेनला दिलेली जी काही मुलगी आहे कोणाची? बघा, प्रभावती गुप्ता, गुप्ता घराण्यातली मुलगी वाकाटकांमध्ये दिलेली आहे. बघा, त्याची असणारी कॉपर प्लेट म्हणजे महिलांच्या सुद्धा डोनेशन्स आपल्याला त्या काळात असलेल्या दिसतात. बघा, वाकाटकांचं विदर्भामध्ये महत्वाचं काम आहे. बघा, खास करून माहिती असलं पाहिजे. बघा रेश्मा, ओके, बरोबर आहे. पिरियड आणि इरा हे ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर असणारे शब्द आहेत. पिरियड आणि इरा. एज हा थोडासा आउटडेटेड झालेला शब्द आहे. बघा, एज हा आउटडेटेड झालेला शब्द आहे. एज हा आउटडेटेड झालेला. मग कसं झालेलं आहे आउटडेटेड? तर काय म्हणलं जातं की आता एज म्हणल्यानंतर आपल्याला वेगळा भारतामध्ये एज वेगळ्या पद्धतीने मोजलं. एज कसं मोजलं जातं? बघा, टाईम मोजण्यासाठी आपण एज म्हणजे काय, युग म्हणतो. बघा, युग मराठीत सांगतो त्याला आपण. कालखंड पिरियडसाठी आणि पर्व म्हणतो. इरासाठी पर्व शब्द आहे, पिरियडसाठी कालखंड आहे आणि यासाठी युग. युग म्हणल्यानंतर आपल्याला 4 युग दिसतात. बघा, आपण या ठिकाणी घेतलं की सतयुग, द्वापार युग, काय म्हणता येईल की अजून कुठला? बघा, नंतर मग कलियुग म्हणलेलं आहे शेवटच्या. सत, द्वापार आणि त्रेता युग ही युग आपल्याला दिसते. सत, द्वापार आणि त्रेता युग हे 4 युगाचे आपल्याला युग म्हणलेलं आहे. म्हणजे हे सायक्लिकल आहे, लक्षात घ्या. म्हणजे एकदा सत गेल्यानंतर द्वापार येणार, द्वापार गेले की त्रेता येणार, त्रेता गेले की कली येणार, कलीनंतर परत सातयुग येणार. असं म्हणलं जातं की सध्या कलियुगाचे दिवस आहेत. कलियुगाचे दिवस आहेत. ज्या ठिकाणी कलियुगाचे दिवस आहेत त्याच्यानंतर सतयुग येण्याची शक्यता आहे का, अशा काही कल्पना आपल्याला त्यामध्ये मांडल्या गेलेल्या दिसतात. ओके, याच्याबद्दल समजून घ्या. आणि जे पिरियडमध्ये कसं असतं, एक आल्यानंतर समजा आपण म्हणलं 100 आलेलं आहे, एक परत 100 कधीच येत नाही. बघा, एक 1100 येतं किंवा 2100 येतं किंवा 21100 येतं. हे पिरियड किंवा इरामध्ये दिसतं. तसं ह्याच्यामध्ये ते नाही आहे. म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या. आणि हे सांगितलेलं कोणता अभ्यासक आहे? तर रोमिला थापरांनी सांगितलेलं आहे. रोमिला थापर नावाचे अभ्यासक असं सांगतात की युग ही शब्द वापरण्यापेक्षा इरा
अथवा पिरियड हा शब्द ऐतिहासिकदृष्ट्या जास्त योग्य आहे किंवा बरोबर आहे. रोमिला थापर ज्यांच्या पुस्तक अर्ली इंडिया नावाचं पुस्तक आहे बघा, जे आपण याला वापरतो, एन्शियंटसाठी वापरतो. आणि त्याचबरोबर त्यांचा डिक्लाइन ऑफ मौर्यन एम्पायर, अशोक अँड डिक्लाइन ऑफ मौर्यन एम्पायर नावाचा पीएचडीचा थिअरी आहे. पीएचडीचा थिसिस आहे त्यांचा, रोमिला थापरांचा पीएचडीचा थिसिस कोणता आहे बघा. त्यांची पीएचडी कशात झालेली आहे तर अशोका अँड डिक्लाइन ऑफ मौर्यन एम्पायर. त्यामुळे हे माहिती असलं पाहिजे. यांच्या पुस्तकातनं आपण कारण भारतातल्या महत्वाच्या इतिहासकारांमधलं सगळ्यात अव्वल नाव असणार आहे बघा रोमिला थापर. प्राचीन भारतात किंवा मौर्यांच्या संदर्भात किंवा प्राचीन भारतातल्या इतिहासाबद्दल जे काही तुम्हाला समजून घ्याल रोमिला थापर कोट करायला पाहिजे. किंवा रोमिला थापरांचा आधार घेतला तर तुमचं जे आर्ग्युमेंट आहे ते आणखी सॉलिड होतं बघा. तुमचं जे मत आहे, तुम्ही जे मुद्दा मांडताय त्याला ठाम आधार जो मिळतो तो रोमिला थापरांच्या रायटिंगमधनं किंवा त्यांच्या रायटिंगमधनं मिळतो बघा. म्हणजे ज्यावेळेस बघा मला वाटतं कोविडच्या अगोदर असं झालं होतं बघा की बऱ्याच म्हणतात ना साहित्यकारांनी वेगळ्या लोकांनी काय केलं होतं, काहीतरी गव्हर्नमेंटच्या विरोधात जाऊन काहीतरी पुरस्कार परत केले होते बघा. पुरस्कार परत करायला सुरुवात केली होती बघा. तर त्यावेळेस रोमिला थापराने पुरस्कार परत केला आणि त्यांना असं विचारलं होतं की तुम्ही आताच का पुरस्कार परत करताय. तर रोमिला थापराने सांगितलं मी काँग्रेसच्या काळात पण मला एखाद्या सरकारची भूमिका नाही आवडल्यावर मी त्यावेळेस पण काँग्रेसच्या काळात पण पुरस्कार परत केलेला होता. एवढं डेअरिंग आणि एवढं काय म्हणतात की त्या पद्धतीची भूमिका मांडणारे हे अभ्यासक आहेत बघा. त्यामुळे रोमिला थापर तुम्ही वाचायला पाहिजे. अर्ली इंडिया नावाचं पुस्तक आहे आपल्याला, जे अभ्यासाचा भाग आहे. त्याच्याशिवाय हे त्यांच्या पीएचडीचा थिसिसचा टॉपिक आहे बघा. अशोका अँड द डिक्लाइन ऑफ, ह्या नावानं पुस्तक पण आलेलं आहे बघा. अशोका अँड डिक्लाइन ऑफ मौर्यन एम्पायर नावाचं पुस्तकच आपल्याला असलेलं दिसतं आहे. ते मागवू शकता, अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, जिथून तुम्हाला शक्य ते मागवून सुद्धा वापरू शकता. ओके, समजलंय का बघा. आता आपण बघूया मौर्यन आपल्या गुप्ता काळाची सुरुवात करूया बघा. इथंपर्यंत समजलेलं आहे का रेश्मा? इथंपर्यंत समजलेलं आहे का? रेश्मा समजलेलं आहे का? समजलेलं असेल तर कमेंट हां ठीक आहे चला. काही प्रश्न असला, काही विचारा वाटलं तर विचारा बघा, लगेच विचारा. चुकीच्या काय म्हणतात ना, काही चुकीचे फॅक्ट्स डोक्यात राहू नये बघा. चुकीचे फॅक्ट्स डोक्यात राहू नये. आपलं जे आहे ते बरोबरच लक्षात राहायला पाहिजे बघा. बरोबर लक्षात राहायला पाहिजे. आपल्याला प्रश्न बरोबर आले पाहिजे. ठीक आहे, काय हरकत नाही. नेटवर्क इश्यू आहे ते गृहीत धरूनच मी हळूहळू रिप्लाय करा, काही प्रॉब्लेम नाही. कारण नेटवर्क इश्यू त्याला काहीच करता येतं. देअर इज अ टेक्निकल एरर. माणूस त्यात काय करू शकतो, तर टेक्निकल आता प्रॉब्लेम आहे त्याला काहीच करता येत नाही. गुप्त उदयकालीन भारतात अनेक राज्य दिसतात. गुप्त सत्तेच्या उदयापूर्वी भारतात अनेक लहान मोठे राज्य होते. गुप्त सत्तेच्या उदयानंतर ती अस्तित्वात असून त्यांचा गुप्ताशी घनिष्ठ संबंध आला. त्यांचा इतिहास थोडक्यात उत्तर भारत नागराज्य आपल्याला दिसतं बघा. उत्तर भारतामध्ये पण आपल्याला म्हणजे सुरुवातीची पार्श्वभूमी जर बघायला लागलो आपण, त्याची पार्श्वभूमी आपल्याला बघायला लागले तर काय दिसतं बघा. उत्तर भारतातील नागराज्य काय दिसतात. आपण एकदा मॅप बघूया बघा. मॅप बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल बघा. क्लिअर कट मॅपच्या आधारे लक्षात येईल. गुप्ता एम्पायर मॅप टाकून बघूया आपण. एम्पायर मॅप तुमच्या लक्षात येऊन जाईल कुठून कसं आहे काय आहे. हिस्ट्री ऑफ इंडिया त्यात आपल्याला काय गरज नाही. 500च्या काय म्हणता येईल की सातवाहन कुशाण नाही. वी नीड गुप्ता एम्पायर. गुप्ता एम्पायर एंड ऑफ द 4th सेंचुरी, 4थ्या शतक संपल्याच्या नंतर बघा. प्रयागराज, यमुना, अलाहाबाद, प्रयागराजलाच बघा
हरिसेनची प्रयाग प्रशस्ती आहे बघा, अलाहाबादला प्रयाग प्रशस्ती. अभिर, ऐकीर्तन, इराण, सांचीच आहे बघा, मगध आहे, ताम्रलिप्ती. साऊदर्न कॅम्पेन ऑफ समुद्रगुप्त, समुद्रगुप्ताची दक्षिणेकडची मोहीम यानं दाखवलेली आहे. त्या पद्धतीनं आपल्याला आलेली दिसते दक्षिणेकडची जी मोहीम आहे. अरण ऑफ कच्छ म्हणलेलं, सौराष्ट्रावर वल्लभी, वल्लभीला विद्यापीठ पण आहे बघ, वल्लभीला विद्यापीठ पण आहे. भृग कच्छ म्हणजे भरूच, उज्जैन, मालवी, मालव, उज्जैनी, शका, प्रयाग. ग्रेट इंडियन डेझर्ट म्हणजे राजस्थानचं वाळवंट आहे बघा. इंद्रप्रस्थ आज पण असणार आहे बघा. अर्जुनायन, यवदेह, मालव असणारे काही ठिकाण आहेत. कन्नौज, पुंडरावर्धन रिजन म्हणलेलं आहे. च्या बाजूला वैशाली आहे, पाटलीपुत्र आहे, कंपा, बौद्धगया. हे काय म्हणता येईल की ह्याच्या काळात असणारं दिसतं. कोणाच्या काळातलं? समुद्रगुप्ताच्या काळात असणारं दिसतं. त्यातल्या असणाऱ्या 4थ्या शतकाच्या शेवटी गुप्त घराणं काय, तक्षशिला, साकळ रिजन येत आहे बघा. पुरुषपूर म्हणजे पेशावर आहे, त्या काळातला पुरुषपूर म्हणजे आत्ताचं त्याला पेशावर म्हणलं जातं. तक्षशिला विद्यापीठ पण आहे बघा, तक्षशिला. कुमारगुप्त फर्स्टच्या काळात नालंदा विद्यापीठ बांधलं होतं बघा. कुमारगुप्त पहिला जो आहे त्याच्या काळात नालंदा विद्यापीठ बिहारला बांधलं गेलेलं आहे बघा. आज पण ते आहे बघा, अस्तित्वात असणारं दिसतं. बघूया आपण मॅप, आपल्याला काय काय मॅप सापडतात. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघूया. एनसीईआरटी मध्ये काय दिलेलं आहे बघा. अक्रॉस 3 कॉन्टिनेंट मध्ये आपल्याला असणारा गुप्त साम्राज्याबद्दलचं आपल्याला काय काय माहिती करून घेता येईल तेवढं घेतोय बघा. त्याच्यातनं प्रश्न आपला चुकायला नको. एम्पायर अक्रॉस 3 डोमेडी दिलेलं आहे का बघू आपण. त्याच्यात काय दिलेलं आहे का गुप्ता काळाबद्दलचं? नाही, हे मला वाटतंय वर्ल्ड हिस्ट्रीच आहे, वर्ल्ड हिस्ट्रीच असणार आहे. एन्शियंट इंडिया ऑफिसर प्लस. क्लिअर असणार बघूया. जास्त आपल्याला सगळा कालखंड बघणारा पाहिजे. वर्ल्ड हिस्ट्री इन्सायक्लोपीडिया, गुप्ता एम्पायर बघून घ्या. काय बघा, तक्षशिला, कर्तरीपुरा, मद्रक, यवदेह, अर्जुनायन, अहिछत्र, वाकाटक घेत आहे बघा. गुप्ताचा आलाय असणारा वाकाटक. वाकाटक विदर्भ महाराष्ट्रातला असणारा रिजन मध्ये आपल्याला गुप्ता घराणं दिसतं, वाकाटक घराणं दिसतं बघा. ताम्रलिप्ती म्हणजे बंगाल, पश्चिम बंगाल, पश्चिम किंवा बंगाल, बांगलादेशला म्हणलेला. ताम्रपर्णी म्हणजे श्रीलंका आहे बघा. वैशाली, पाटले, नालंदाला कुमारगुप्त फर्स्ट यांनी काय म्हणलेलं आहे ती नालंदा विद्यापीठ बांधलेलं आहे. नालंदा विद्यापीठ जे कुमारगुप्त फर्स्टने बांधलेलं आहे बघा. काय बघा, उत्कल रिजन तुम्ही ऐकलं असेल बघा. द्राविड, उत्कल, वंग. उत्कल, वंग, कलिंग. ते आपल्याला मैत्रक डायनेस्टी आहे बघा. बघून घ्यायच्या मध्ये काय काय आहे, कसं आहे, काय दिलेलं. ह्या प्रकार सगळ्यात फिकट दिलेले बघा. कंट्रोल बाय गुप्ता इन 5th सेंचुरी, 5व्या शतकात गुप्ताने त्यावर कंट्रोल केलेलं आहे. ही जे आहे बघा, डार्क दिसतंय बघा. कोर एरिया अंडर द चंद्रगुप्त. चंद्रगुप्त मौर्य याच्या चंद्रगुप्त जो पहिला गुप्ता घराण्याचा राजा महत्वाचा, त्याचं हे राज्य असलेलं दिसतं. बॉर्डर किंग अंडर द समुद्रगुप्त. याच्यानंतर समुद्रगुप्ताने एवढा प्रदेश ताब्यात घेतलेला दिसतो. त्याच्यानंतर मग त्याचं कॅम्पेन आहे बघा, दक्षिणेकडची मोहीम आपल्याला अशा पद्धतीनं समुद्रगुप्तानं चालवलेली दिसते.
नॉमिनली कन्क्वेअर्ड फॉरेस्ट ट्राईब म्हणजे नाम थोडक्यात आट्विक पुष्यमित्र याच्यावर पण आपल्याला समुद्रगुप्तानं ताबा मिळवलेला दिसतो किंवा फॉरेस्ट ट्राईब आहे त्याच्यावर कंट्रोल मिळवलेलं दिसतं. वेस्टर्न क्षत्रप म्हणलेलं आहे बघा, वेगळ्या बाजूला आहे वेस्टर्न क्षत्रप. कंट्रोल बाय गुप्ता हे बघून घेतलंय का बघा. गंगा, काळभ्र, सेरा, पांड्य, चेरा, चेरा, पांड्य, सिंहल, पल्लव, कांचीपुरम, वेंगी, पिष्टपुरम, महाकंटरा और दक्षिण कोसल, श्रीपुरा, अजंठा, वाकाटका, आलय, गुप्ता. समज मॅप समजलेला आहे का बघा. मॅप समजलेला आहे का बघा. कोण आहे बघा इथं उपस्थित कोण आहे. रोहिदास आणि रेश्मा मॅप पाहिलाय का बघा. व्यवस्थित मॅप बघून घ्या. गुप्ता घराण्याचा मॅप बघितल्याशिवाय तुम्ही कुठेही पुढे जायचं नाही बघा. काही होऊ द्या. मॅप तुम्ही ज्या टॉपिकचा अभ्यास करताय त्याचा मॅप पाहिलाच पाहिजे बघा. तुम्ही ज्याचा अभ्यास करताय त्याचा मॅप पाहिल्याशिवाय काहीच करायचं नाही बघा. मॅपनं तुमच्या बऱ्याच कन्सेप्ट किंवा तुमच्या लोकेशन वाईज जे भाग आहेत ते क्लिअर होतं बघा. आपण कोशाचा अभ्यास करतोय ते क्लिअर करण्यासाठी आपल्याला मॅप हा डोळ्याखालनं गेला पाहिजे बघा. मॅपच जर डोळ्याखालनं गेला नाही तर तुम्हाला ते कळणार नाही बघा. मॅप जर डोळ्याखालनं गेला नाही तर तुमच्या ते लक्षात येणार नाही. काय मॅप त्यासाठी सतत पाहत राहिलं पाहिजे बघा. मॅप पाहिलं तरच त्या गोष्टी आणखी चांगल्या पद्धतीने त्या कळू शकतात. समजलंय का बघा. मॅप समजलेला आहे का. मॅप बघून घेतलेला आहे का. ओके ठीक आहे. आता बघा यातला जी चिन्ह दिसतं बघा हे ही जी लाईन दिसते पर्पल कलरची ही दक्षिणेकडची समुद्रगुप्तची मोहीम आहे. काय ही जी आहे त्याला आत्ता बघा. हा ही जी आहे बघा ही दक्षिणेकडची समुद्रगुप्तची मोहीम आहे. लक्षात घ्या. दक्षिणेकडची तर लिहितो मी. कलर दिसते का बघा. दक्षिणेकडची समुद्रगुप्तची समुद्रगुप्तची मोहीम. त्याच्यानंतर आपल्याला दिसतं बघा हा जो आहे पट्टा वरच्या भागात जर आपण गेलो या साईडला जर आपण पाहिलं कोर एरिया ऑफ चंद्रगुप्त हा जो भाग आहे हा असा दिसतोय बघा डार्क डार्क असणारा हा इथून असा दिसतो बघा. चंद्रगुप्तचा आधिपत्याखाली असलेलं राज्य आहे. चंद्रगुप्त पहिलाच्या नियंत्रणाखाली असणारं राज्य आहे. ओके. नॉमिनली कन्क्युअर्ड फॉरेस्ट तात्पुरतं किंवा तात्पुरतं ताब्यात घेतलेले हे जे आहे ठिकाणी बघा जंगल प्रदेश आहे तात्पुरतं ताब्यात घेतलेला आहे किंवा त्यांच्या ताब्यात घेतलेला प्रदेश आहे. शका रिल शका म्हणलेला आहे. शका या ठिकाणी दिसतं बघा. शका कुठले आहेत बघा. शक क्षत्रप एका बाजूला दिसतात बघा. ते चंद्रगुप्त दुसऱ्यानं शकारी म्हणलेलं आहे बघा. चंद्रगुप्त दुसऱ्यालाच शकारी म्हणलेला आहे. चंद्रगुप्त दुसरा याला शब्द शकारी आहे. शका म्हणजे काय शकांचा पराभव करणारा त्यालाच विक्रमादित्य सुद्धा म्हणलेला आहे. लक्षात. परत काय बॉर्डर किंग अंडर द समुद्रगुप्त सीमारेषेवर असणारे जे काही राजे आहेत हे दिसतात बघा. हे दिसतं का असं सीमारेषेवर असणारे राजे काय प्रकारचे आहेत. त्यामध्ये कोण कोण आहे बघा. कामरूप आहेत सीमारेषेवरचे राजे. पुंड्रा रिजन मधले राजे आहेत बघा. समता किंवा समता या ठिकाणचे राजे आहेत. ताम्रलिप्ती या ठिकाणचे आपल्याला काय म्हणता येईल की सीमारेषेवरचे आपल्याला राजे असणारे दिसतात.
कोणाच्या पण समुद्रगुप्ताच्या नियंत्रणाखाली असणार आहे. त्या बाजूला अर्जुनायन आहे, अर्जुनायन आहे, यौदेय आहे, मद्रक आहे, मद्रक 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 आहे, मालव आहे, बरोबर, काक्का आहे, काक्का, विदिशा, इराणला आपल्याला काही दिसतं बघा. कन्नौजला हर्षवर्धनची जी काही धम्म परिषद झाली होती बघा कन्नौजला, कुणी ह्युएनसंगनं आपल्याला सांगितलं. ह्युएनसंगच्या काळात जी धम्म परिषद किंवा धर्म परिषद झाली होती बघा कन्नौजला, हर्षवर्धननं भरवलेली होती बघा. ह्युएनसंग ज्यानं भारताबद्दल 600 काहीतरी 47ला हर्षवर्धनचा कालखंड संपतो. याच्यानंतर आपल्याला हर्षवर्धनच बघायचं बघा, गुप्ता झालं की तेच बघायचं. ओके, कळालंय का? आता कळालेलं आहे का बघा काय प्रकारचं आहे, कसं आहे? कळालं असेल तर सांगा, नाही तर अजून एकदा सांगतो, काय विषय नाही. समजलंय का रेश्मा? समजलेलं आहे का म्हणलं मी? ओके, ठीक आहे. चला आता आपल्याला त्यातलं काय बघायचं, पार्श्वभूमी बघायची. पहिला त्यातला काय बघितलं आपण, काय म्हणता येईल की भारत, उत्तर भारत नागराज, मौर्यानंतर उत्तर भारतात काय म्हणता येईल की मगधमध्ये शुंग कणव सत्ता आपण बघितलं. सत्ता आल्या होत्या, शुंग आलते, कणव आलते, इंडो ग्रीक आलते, शक आलते, पहिलव आले होते, कुशाण आले होते, सातवाहन होते, अजून काय बघा कसे वेगवेगळे राजे पोस्ट मौर्यन काळात किंवा मौर्योत्तर काळामध्ये आलेले होते. म्हणजे 200 BC ते 300 AD मध्ये आपल्याला गुप्ताच्या अगोदर असणारे छोटे छोटे राज्य दिसतात. कुशाणाने आपली सत्ता उत्तर आणि वायव्य भारतात प्रस्थापित करून 160 वर्ष राज्य केले. कुशाणानंतर उत्तर भारतात नागवंशाचा उदय झाला. नागवंशातील पराक्रमी नरेशाने कुशाणांना परकीय आक्रमणाची सत्ता नष्ट करून, आता ही आपण बघूया एक्झॅक्टली व्हॉट इज इन दॅट. याच्यात दिलेलं आहे पार्श्वभूमी काय आहे, पॉलिटिकल बॅकग्राऊंड नॉर्थ हा आपल्याला दिलेला आहे. याच्यामध्ये बघूया काय दिलेलं आहे. याच्यामध्ये पॉलिटिकल राजकीय पार्श्वभूमी काय आहे. इन द बिगिनिंग ऑफ 4th century नो लार्ज स्टेट स्ट्रक्चर इज एक्झिस्टेड. मोठा असं राजकीय संरचना त्या ठिकाणी नव्हती. म्हणजे आपल्याला काय मोठं असं स्ट्रक्चर गुप्ता काळासारखं किंवा मौर्य काळासारखं असं मोठी राजकीय संरचना असणार किंवा मोठं साम्राज्य त्या ठिकाणी अस्तित्वात नव्हतं. छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागलेले आपल्याला राज्य असलेले दिसतात. विहार काय म्हणतात, द कुशाण स्टेट ऑफ नॉर्थ अँड सातवाहन स्टेट ऑफ डेक्कन. म्हणजे आपल्याला पॉवरफुल राजे होते, पण दख्खनमध्ये सातवाहन होतं, उत्तरेकडे कुशाण होतं. त्या पद्धतीनं त्यातल्या नॉर्थ वेस्ट वायव्य आणि उत्तरेकडल्या राज्यांची आपण चर्चा करू. बिफोर द मिडल ऑफ द 3rd century द ससानियन हॅड बीन इस्टॅब्लिश इन इराण. ससानियन राजे आपल्याला इराणमध्ये आलेले दिसतात. त्यातनं त्याने ओव्हरलॉर्डशिप ओव्हर कुशाण किंग, द मायटी कुशाण किंग ऑफ नॉर्थ वेस्टर्न इंडिया. म्हणजे वायव्य भारतातले असणारे कुशाण यांची वेर रेड्यूस टू देअर पोझिशन सबऑर्डिनेट अँड ससानियन अथॉरिटी एक्सटेंडेड टू सिंध. म्हणजे त्यांचं जे स्थान आहे ते स्थान कमी झालं गेलं आणि काय म्हणतात की कुशाणाने त्याच्यावरती ससानियन घराण्यानं त्यांचं जे स्थान आहे कोणाचं, कुशाणांचं छोटं केलेलं दिसतं आणि आपली जी काही आहे ती सत्ता वाढवलेली दिसते त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आहे बघा काय, हावेवर लार्ज नंबर ऑफ कॉइन्स विच आर बेस्ड ऑन अर्लियर कुशाण कॉइन्स. काय म्हणतात नाणी पण आपल्याला मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी सापडलेली. कुशाणांच्या काळातली नाणी, गुप्ता काळातली नाणी ती आपल्याला त्या ठिकाणी सापडलेली दिसतात. लार्ज नंबर ऑफ कॉइन्स ऑफ कुशाण. लार्ज नंबर ऑफ गुप्ता कॉइन्स वर. अफगाणिस्तान, पंजाब मध्ये आपल्याला ते नाणे मिळतात. सम कुशाण कंटेड रूल इन दिस रिजन. काही कुशाण त्या काळात पण त्या ठिकाणी राज्य करत होते. किदर कुशाण अँड हिज सक्सेसर इन अफगाणिस्तान, काश्मीर किंवा पश्चिम पंजाबमध्ये ते राज्य करत असत. त्यानंतर आपल्याला समकालीन म्हणजे आर्ली गुप्तामध्ये श्रीगुप्ताच्या काळात पण आपल्याला काही राजे असलेले दिसतात.
आणखी दुसऱ्या भागामध्ये पंजाबच्या, हरियाणाच्या, राजस्थानमध्ये जुनी नाणी पण आपल्याला सापडतात. काही रिपब्लिकन स्टेट्सची होती, प्रजासत्ताक जी काही राज्य होती, छोटे छोटे राज्य होते, त्यांची नाणी आपल्याला त्या ठिकाणी सापडताना दिसतात. त्यांची नाणी आपल्याला सापडताना दिसतात. त्यामध्ये काय म्हणतात की किंग, स्टेटस ऑफ किंग, द किंग ॲज अ क्लॅन, मद्रास, द मेन्शन इन कनेक्शन विथ एक्सप्लॉइट्स ऑफ गुप्ता रूलर, समुद्रगुप्ता, वेर लोकेटेड इन पंजाब. यवदेह आपण आता पाहिलं एक्स्ट्रीमली पॉवरफुल असणारं, प्रेझेंट डे हरियाणातलं. आता आपण मॅप पण पाहिला बघा यवदेहचा. यवदेह कुठं आहे बघा, काय आपण मॅप पण बघितलेला आहे बघा. त्याचा पॉवरफुल असणारं सध्याच्या हरियाणातल्या, आणि मालव आपल्या राजस्थानमधलं दिसतं बघा. कुठं गेलो आपण, यवदेह राजस्थान हरियाणा आणि मालव इन राजस्थान हे हरियाणामधलं असणार. याची आपण चर्चा करतो बघा. म्हणजे गुप्ता काळाच्या अगोदर, गुप्ता कालखंड सुरू होण्याच्या अगोदर किंवा अर्ली गुप्ताच्या काळात असणारी पॉवरफुल असणारी काही घराणं आपल्याला दिसतात. आपण मॅप का काढून बघतोय की आपण काय चर्चा करतो याची भूगोलात कशा प्रकारची नोंद झालेली आहे ते बघितलं पाहिजे. देर वेर मेनी अदर रिपब्लिकन स्टेट्स दिस, सम ऑफ देम आर इवन मेन्शन इन द गुप्ता रेकॉर्ड. Several branches of Naga who became very powerful in Mathura and other centers after the decline of Kushan power in North India are also known. Some of the North Indian rulers who were defeated by the Samudragupta were definitely of Naga origin. उत्तर भारतातले काही राजे ज्यांना पराभूत समुद्रगुप्ताने केलं ते नागा असावेत, नागा राज्यकर्ते हे असावेत आपल्याला त्यामध्ये दिसतं. उत्तर आणि वायव्य दिशेतले असणारे म्हणतात ना अगोदरचे असणारे राजे. आता पश्चिम आणि मध्य भारतातले काही जे राजे आहेत बघा, त्यामध्ये आपल्याला दिसतं की पोस्ट मौर्यन पिरियडमधले चस्टना जे आहे, क्षत्रप रूलर, पश्चिम क्षत्रप घराण्याचे असणारे राजे. बरोबर, तो बी घराण बघ. शक क्षत्रप रुद्रदमन बिलॉंगिंग टू द टिल 304, 304 पर्यंत आपल्याला रुद्रदमनचा आपल्याला कुठे आहे बघा, जुनागड शिलालेख आहे बघा. रुद्रदमनचा जुनागड शिलालेख आपल्यासाठी महत्त्वाचा आहे बघा. त्यातनं आपल्याला प्रश्न आलेला आहे. रुद्रदमनचा जुनागड शिलालेख हे आपल्याला वेस्टर्न क्षत्रपामध्ये आपल्याला बघायला लागतं. लाईन ऑफ रूलर बिगॅन टू रूल, हावेवर क्षत्रपा रूल केम टू एन एंड टुवर्ड द क्लोज ऑफ द 4th century AD when Gupta under Chandragupta II conquered and annexed their territory. या ठिकाणी आपण पाहिलं चंद्रगुप्त दुसऱ्यानं या शकांचा नाश केला आणि शकांवर त्यांनी काय म्हणतात वर्चस्व मिळवलं. त्यामुळे त्याला इन द रिजन ऑफ एन्शियंट विदर्भा, द कोर ऑफ विच नागपूर वॉज इन नॉर्थ ईस्ट ऑफ महाराष्ट्र, न्यू पॉवर हॅज इमर्ज बाय द मिडल ऑफ द 3rd century AD. 3ऱ्या शतकाच्या मध्यामध्ये आपल्याला एक नवीन एक घराणं आलं ज्याला आपण वाकाटका म्हणतो. द न्यू लाईन ऑफ रूलर स्टार्टेड बाय द विंध्य शक्ती. वाकाटकांचा जो संस्थापक आहे त्याचं नाव विंध्य शक्ती आहे. संस्थापक आणि राज्यकर्ता अशा प्रकारे किंवा एम्पायर असे प्रश्न विचारले बघा. संस्थापक आणि साम्राज्य अशा प्रकारचा किंवा राज्य अशा प्रकारचा प्रश्न विचार. आपण जर म्हणलं विंध्य शक्ती, बरोबर, विंध्य शक्ती, आपण काय म्हणणार वाकाटक घराणं, बरोबर. दुसरं लिहिलं आपण श्रीगुप्त, त्याला काय म्हणणार आपण गुप्ता, बरोबर. सिमुख, सिमुख कुठल्या घराण्याचा संस्थापक आहे बघा. बाकीचे 2 नावं तुम्ही सांगा. सिमुख आलं, आणखी काय म्हणता येईल बघा. सिमुख आणखी एक नाव सांगा बघू. याच्या जोड्या लावा, तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. सांगा सिमुख कुठल्या घराण्याचा संस्थापक आहे. तुम्हाला क्लिअर कट समजेल. आणखी एक आपण इथं घराणं घेतलं. कुठलं घराणं घेतलं, उलट केलं आपण. काय केलं आपण या ठिकाणी, कुशाण घराणं केलं. त्याचा संस्थापक सांगा, याचं घराणं सांगा. 2 सांगितले, 2 तुम्ही सांगा. कारण या पद्धतीचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि विचारलेले आहेत. याच्यावर प्रश्न पण विचारलेले आहेत, तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे.
सांगा पटापटा पटापटा सांगा काय जे शक्य आहे ते. चुकलं चुकू द्या, बरोबर आलं चांगली गोष्ट आहे, नाही आलं तरी काय हरकत नाही. आपण लर्निंग प्रोसेसमध्ये आहे, आपण शिकत आहोत, तर आपलं चुकणार आहे ही गृहीत धरा. एक तर होईल बघा, उत्तर दिलं तर एक तर चुकीचं येईल किंवा बरोबर येईल, या दोनच शक्यता असतील. काय तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं, प्रश्न सोडवला, त्याचं उत्तर दिलं तर ते बरोबर असेल किंवा म्हणतात त्याला राईट असेल और रॉंग असेल, तिसरा ऑप्शन त्याच्यामध्ये नाही आहे. राईट असेल तर ठीक आहे, आपला अभ्यास बरोबर चाललाय, रॉंग असेल तर आपल्याला अभ्यास वाढवण्याची गरज आहे. या दोनच शक्यता असतील बघा. तुम्ही परीक्षा दिल्यानंतर उत्तर बरोबर असतं तर तुमचा रिझल्ट येत जाणार आहे जास्त. जेवढं उत्तर बरोबर, जेवढं उत्तर चुकतील तेवढं उत्तर तुमचा रिझल्ट येणार नाही. तसं मग त्याची सवय तुम्हाला लागली पाहिजे बघा, काय प्रकारची कसं आहे काय. चला सांगा पटापटापटा सांगा काय असणार आहे. कुशाणांचा संस्थापक कोण आहे बघा, मी सांगतो. सिमुक कोणाचा आहे सांगा. हा भारतीय तर सांगा, भारतीय कोण आहे बघा. सिमुक कोणत्या घराण्याचा संस्थापक आहे. सिमुक राजा कोणत्या घराण्याचा संस्थापक आहे. दोन तुम्हाला ऑप्शन दिलेत, गुप्ता श्रीगुप्त म्हणजे, किंवा सगळ्यात पॉवरफुल म्हणजे चंद्रगुप्त पहिला म्हणला जातो. ओके ठीक आहे, त्याच्यापेक्षा हे जास्त बेटर राहील, चंद्रगुप्त पहिला. आता सांगा 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 लवकर सांगा. रेश्मा, रोहिदास, ट्राय तरी करा, ऍटलिस्ट ट्राय तरी करा. चुकलं तर चुकू द्या म्हणतोय मी. काळजी करू नका, चुकण्याची भीती बाळगू नका. चुकलं तर चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाही. चुकलं तर शिकतो माणूस, न चुकता कोणीही शिकत नाही. न चुकता कोणीही शिकत नाही. चला हे तुमच्यासाठी होमवर्क बघा. उद्यासाठी तुम्ही हे दोन गोष्टी बघून या. कुशाणांचा संस्थापक कोण होता, सिमुक कोणत्या घराण्याचा संस्थापक होता. ओके चला आपण आता आपल्याला पुढचा भाग बघूया. विदर्भ region, this power was that of the Vakataka. New line of ruler started by the Vindhya Shakti. The Vakataka power became formidable and branch of was also established. Vatsal Gulm, modern बसीम इन अकोला मधला आहे बघा. बसीम अकोल्यातला असणार, कुठलं महाराष्ट्रातला अकोला, विदर्भामध्ये आहे ते. तर वाकाटका फॅमिली लॅटर ऑन केम इन टू क्लोज कॉन्टॅक्ट विथ गुप्ता, पर्टिक्युलर मॅट्रिमोनियल अलायन्स, दोघांमध्ये वैवाहिक संबंध आले दिसत. प्रभावती गुप्ता जी वाकाटकांच्या घरी दिलेली आहे बघा. दिवाकर सेनला का प्रभाकर सेनला कोणाला दिलेले बघा. म्हणजे गुप्ता घराण्यांचे आणि वाकाटक घराण्यांचे वैवाहिक नातेसंबंध झालेले दिसतात. द डेक्कन अँड द साऊथ इंडिया, the decline of Satavahan state of the Deccan was followed by the emergence of number of new royal families in different parts of Deccan. In coastal area, coastal Andhra, there was succession of family like Ishwaku, Salonakayas, याच्यानंतरच आपल्याला हर्षवर्धन नंतर असणार आहे का. अदर इन कर्नाटका the most important ruling family was the कदंब. कदंब घराणा आपल्याला अर्ली मिडल मध्ये बघायचं. कदंब power was powered by the Brahmin मयूर शर्मन. कदंब घराण्याचा संस्थापक कोण आहे बघा, मयूर शर्मन, ब्राह्मीण असणारा मयूर शर्मन. तलगोंडा इन्स्क्रिप्शन आहे, तलगोंडा इन्स्क्रिप्शन आपल्याला मयूर शर्मन बद्दल माहिती सांगतो. गिव्ह सम इंटरेस्टिंग डिटेल ऑफ द सर्कमस्टन्सेस leading to the establishment of kingdom and also some idea regarding its extent. The ruling family of the Pallavas, which became a formidable power in Tamil Nadu till the 9th century, known from their record to have started ruling from the middle of 3rd century AD. Inscription of the early Pallava ruler were written in Prakrit language and were in form of copper plates. They are generally assigned to the period between 250 and 350 AD. Shiva Skandavarman of this family, who ruled in the beginning of 4th century AD, was powerful ruler and his kingdom included the parts of Andhra, Karnataka, Tamil Nadu, Kanchi or the Kanchipur means Chingalpit district of Tamil Nadu. पल्लवांची जी राजधानी आपल्याला कांचीपुरम असलेली दिसते. आता पल्लवांचा संस्थापक कोण आहे लगेच आपल्याला कळलं, कारण ह्या प्रश्न ह्या जोड्याला हवा आहेत बघा. संस्थापक आणि राज्य कुठलं आहे, कोणाचं आहे राज्य. Pallava king Vishnugop at Kanchi. The above sketch does not mention many areas and many ruling families, but only those who were comparatively important.
It must, however, be noted that in many areas like Bengal, Orissa, forest region of Madhya Pradesh, elsewhere kingdom were emerging for the first time. This was a new trend, was very significant for the latter course of political history. त्याच्यानंतर झालेलं आहे राईज ऑफ गुप्ता. दक्षिण वाकडा पूर्व वैशालीचे लिच्छवी पण त्यामध्ये महत्त्वाचे आहेत बघा. पूर्व वैशालीचे लिच्छवी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचे घराणे म्हणून बघायला येतात बघा. आता मी ते तुम्हाला जे विचारलेलं ते सांगतो. आता इथं लिहितो बघा. सिमुक आहे बघा सातवाहन घराणं, आणि हे आहे बघा कुजुल काडपिसेस. कुशाणांचा संस्थापक. लिहून घ्या आता तर लिहून घ्या. रोहिदास आणि कोण आहे बघा रेश्मा. घेतला का? लिहून घेतला का बघा. त्यानंतर आहे बघा काय म्हणता येईल की पूर्व वैशालीचे लिच्छवी. आणखी आपल्याला काही घराणे दिसतात. पूर्व वैशालीचे लिच्छवी. काय आपण क्वेश्चन्स बघूयात बघा. पूर्व वैशालीचे लिच्छवी. त्यामध्ये काय दिसतं आपल्याला बघा. पूर्व भारतात बिहार, नेपाळ वगैरे प्रदेशात वैशालीचे लिच्छवी वंशाचे बलिष्ठ राज्य असून या वंशाचे गुप्ताशी वैवाहिक संबंध होते. यांचं काय म्हणता येईल की गुप्तांशी वैवाहिक संबंध होते. जसं वाकाटकांसोबत होतं, जसं काय म्हणता येईल की वाकाटकांसोबत सुद्धा वाकाटक वैवाहिक संबंध आपल्याला असले दिसतात. सम्राट चंद्रगुप्त पहिला याने लिच्छवी राज्यकन्या कुमारदेवीशी विवाह केला होता. कोणाशी होता बघा? चंद्रगुप्त पहिला याचा कुमारदेवी हिच्याशी विवाह. आणि त्यामुळे तर समुद्रगुप्ताला म्हणलं जातं लिच्छवी दोहित्र. लिच्छवीच्या कन्येचा असणारा मुलगा म्हणजे समुद्रगुप्त. लिच्छवी दोहित्र. लिच्छवी दोहित्र कोण? समुद्रगुप्त. लिच्छवी दोहित्र समुद्रगुप्त. पश्चिम भारत शक क्षत्रप आपण बघितलं आता. पश्चिम भारत शक माळवा, गुजरात, काटेवाड, सिंध वगैरे प्रदेशात शक क्षत्रपांची लहान लहान राज्य होती. गुप्त साम्राज्य उदयानंतर शक राज्य कायम होती. चंद्रगुप्त विक्रमादित्य म्हणजे दुसरा चंद्रगुप्त
याने माळव्याचा शक्तिशाली शासक रुद्रसिंह तिसरा याचा पराभव करून त्याचे राज्य काबीज केले. त्याचप्रमाणे गुजरात, काठेवाड वगैरे प्रदेशातील शकांचे निर्दालन करून पश्चिम भारतातून शक सत्तेचे उच्चाटन केले. म्हणूनच चंद्रगुप्ताला काय म्हटलं जातं? शक. चंद्रगुप्त दुसरा याने शकांचे उच्चाटन केले म्हणून त्याला शकारे सुद्धा म्हणलं जातं. व्हॉट दे कॉल्ड ॲज अ शकारे, शकांचा नाश करणारा तो, और कॉल्ड ॲज विक्रमादित्य. विक्रमादित्य. त्याचप्रमाणे गुजरात, काठेवाड प्रदेशातील शकांचे निर्धारण करून पश्चिम भारतातून शक सत्तेचे उच्चाटन केले. अशा प्रकारे सर्व लहान मोठ्या राज्यांच्या उदयास्तामुळे भारतीय राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घडी विस्कळीत झाली होती. बळी तो कानपिळे अशी अवस्था निर्माण झाली होती. भारत दुर्बल बनला. ही बिघडलेली घडी सुव्यवस्थित करण्यासाठी शक्तिशाली साम्राज्याची गरज होती. ही गरज गुप्त साम्राज्याच्या उदयामुळे पूर्ण झाली. ही आपण पार्श्वभूमी पाहिली, गुप्ता घराण्याची पार्श्वभूमी आपण पाहिली. ओके, आपण याच्यात काय राईज ऑफ गुप्ता म्हणलेलं आहे. ओके, आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण बघूया. महाराजेधराज टायटल कोणी घेतलेलं आहे? की चंद्रगुप्त पहिला आहे. त्याच्याबद्दल काय काय सांगितलेलं आहे थोडक्यात बघूया. बघा, मौर्य साम्राज्य वेगळ्यानंतर उत्तरेत कुशाण, दक्षिणेत सातवाहनाने आपले राज्य उभारले. आपण बघितले आईछत्र हे सगळं आपण बघितलेलं आहे. विंध्यशक्ती या राजाने वाकाड, मोखारी घराणा पण आपल्याला आंध्र प्रदेशात असणारं दिसतं. शुंग, सातवाहन. आता आपण बघूयात बघा, काही प्रश्न बघूयात बघा. काय आपण काही प्रश्न बघूयात त्याच्यामधले. आपण काय करूया, काही नेटचे किंवा नेटचे क्वेश्चन बघूयात बघा. आता येणारी परीक्षा ही नेटचीच असणार आहे, त्यामुळं नेटचे काही क्वेश्चन्स बघूया. नेटच्या साईटवरनंच बघूया आपण डायरेक्ट. बघा 18चा एखादा पेपर बघूया हिस्ट्रीचा, त्यातले ह्या काळातले प्रश्न बघूयात बघा. 18 हिस्ट्री 4. (2018चा हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे बघा. बघा हिस्ट्रीच्या डेफिनेशन आहेत बघा. हिस्ट्रीच्या डेफिनेशन आणि त्याच्यावरचे असणारे क्वेश्चन्स आहेत बघा. ऑल पास्ट इज माय पास्ट अँड आय वॉन्ट टू रिकॅप्चर फॉर माय ओन सॅटिस्फॅक्शन. आयदर वी मस्ट ॲडमिट दॅट हिस्ट्री हॅज मिनिंग और वी मस्ट ॲडमिट दॅट हिस्ट्री इज अ chaotic aggregate of unconnected events and process taking all rhythm and reason. History has had assigned to it the task of judging the past, of instructing the present for the benefit of ages to come. History is the story of deed and achievements of men living in the society. इतिहास म्हणजे काय? G.P. घोष दिलेलं आहे, हेनरी पेरिन दिलेलं आहे, रेनियर हे इंग्रजीमध्ये दिलं. आपण हिंदीतलं वाचू. आता हिंदीतलं बी काय दिलेलं आहे बघा. परत पुस्तकाची नावं दिलेत आणि त्याबद्दल इतिहासकार विचारलेला. बघा संपूर्ण अतीत मेरा अतीत आहे, म्हणजे पूर्ण जे भूतकाळ आहे तो माझा भूतकाळ आहे आणि आपले व्यक्तिगत संतोष के लिए स्मरण करतो. माझ्या व्यक्तिगत हितासाठी मी त्याची काय म्हणतो की स्मरण करतो किंवा त्याची आठवण काढतो. दुसरा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यामध्ये बघा, काय म्हणलेलं आहे दुसऱ्या ऑप्शनमध्ये, या तो हमें यह स्वीकार करना चाहिए की इतिहास अर्थपूर्ण आहे. एक तर आम्हाला हे स्वीकारावं लागेल इतिहास हा अर्थपूर्ण आहे, अथवा इतिहास हा अव्यवस्थित आहे, असंघटित आहे, असंघटित घटनांचा तो एक संगम आहे आणि ज्यामध्ये कोणताही तर्क नाही. हे एक सिद्ध म्हणजे इतिहासकार दिलेत आणि त्याची व्याख्या दिलेत, त्याच्या जोड्या लावायत बा. तुम्हाला ते माहिती असलं तर तुम्हाला ते क्लिअर कळेल. तिसरं दिलेलं आहे, इतिहास वास्तव में इतिहासकार का अतीत के संबंध में निर्णय होता है. इतिहास वास्तवतेमध्ये इतिहासकाराचं भूतकाळातल्या संदर्भातला नॉलेज किंवा निर्णय असतो, ज्याचं वर्तमानात प्रशिक्षण किंवा भावी पिढीसाठी त्यातनं मार्गदर्शन मिळतं. म्हणजे इतिहासातनं काय होतं तर येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यातनं मार्गदर्शनातल्या काही गोष्टी किंवा त्यातनं धडा घेतो येणारी पिढी.
इतिहास समाज में रहने वाले मनुष्य के कार्य और उपलब्धियों की कहानी होती है. इतिहास म्हणजे काय तर माणसाच्या कार्याचा आणि केलेल्या कामाचा एक आढावा आपल्याला इतिहास सांगत असतो. या इतिहासाचे 4 व्याख्या दिलेत. या बाजूला इतिहासकार दिलेत, या बाजूला व्याख्या दिलेत. याच्या जोड्या लावायचा हा प्रश्न आहे. सोडवताला सोडवा, नाहीतर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात. बघा समजले का बघा इथपर्यंत. आपण आता थांबूयात बघा. उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण पुढचा भाग समजून घेऊयात बघा. ओके, समजला असेल नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. रेश्मा समजलंय का बघा. रेश्मा, रोहिदास, तुम्हाला समजलेलं आहे का. समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नसेल तर सांगा, परत एकदा सांगतो. ओके, समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके, थँक्यू.